सोलापूर शहर दक्षिणचे आमदार तथा माजी मंत्री सुभाषबापू देशमुख यांनी आपले मतदानाचे हक्क रांगेत राहून बजावले। आज त्यांनी आपले चिरंजीव मनीष देशमुख बरोबर मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून आपले मतदानाचे हक्क बजावले। यावेळी सुभाषबापू देशमुख माध्यमाशी बोलताना म्हणाले की मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आवाहन करतोय की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा, तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी आणि म्हणून सर्वांनाच आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं। मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरी आहेत तसे तर, परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात। विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नाविलाजानं कुठला तरी करून काढायचा, त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं, पण केवळ टीका टिप्पणी ह्याच्यापेक्षा काही नव्हतं। उलट आम्ही एक विकसित भारत 2045 भारत कसा असावा याच्यावरती आम्ही प्रचार केलेला आहे। मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात म्हणजे गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचा म्हणजे कुराण आपलं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कुणीही संविधानचं काही करणार नाही। उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात ह्या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून म्हणत आणि कुणीच ह्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनं विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतंय।